हॅलो फ्रेंड्स, ज्ञानप्रभा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिओग्राफी क्लास 6 याचा पहिला जो चॅप्टर आहे फ्रेंडशिप विथ जिओग्राफी त्याचं एक्सरसाइज सोल्युशन पाहणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, पूर्ण एक्सरसाइज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे. तुम्ही याला रेफर करू शकता. पहिला क्वेश्चन आहे एनसर्कल द करेक्ट ऑप्शन. MCQ आहे. तर 7 क्वेश्चन्स आहेत. आपण 7 पाहूयात. पेज नंबर 6 वर. पहिला प्रश्न आहे व्हॉट आर द मीनिंग्स ऑफ वर्ड्स जिओ अँड ग्राफिया. या प्रश्नाचं आन्सर आहे जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफिया म्हणजे टू डिस्क्राइब. तर पर्याय क्रमांक आपला ए जो आहे तो बरोबर आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन आहे विच आर द एलिमेंट्स स्टडीड इन जिओग्राफी. तर जिओग्राफीमध्ये बायोलॉजिकल अँड ह्युमन हे दोन एलिमेंट स्टडी केले जातात. ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. थर्ड क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी सोर्स ऑफ जिओग्राफिक डाटा. प्रायमरी सोर्स, दोन सोर्स आहेत डाटाचे, जिओग्राफिक डाटाचे, प्रायमरी आणि सेकंडरी. याच्यामध्ये प्रायमरी येणार आहे तर ॲक्च्युली फील्ड व्हिजिट, त्या स्थळावर त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करणं हे प्रायमरीमध्ये येतं. टेक्स्टबुक, मॅप आणि गॅझेट हे सेकंडरी सोर्सेस आहेत. फोर्थ क्वेश्चन कलेक्टिंग डाटा अबाउट क्लायमेट इन अ विलेज फ्रॉम विलेजर्स इज विच सोर्स. बघा, कलेक्टिंग डाटा अबाउट क्लायमेट इन ए विलेज म्हणजे त्या विलेजमध्ये जाऊन तो डाटा कलेक्ट करणं हा नक्कीच प्रायमरी सोर्स आहे. सेकंडरी सोर्स नाही येतो. सेकंडरी सोर्स म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी आधारावर माहिती घेणं, म्हणजे जसं की टेक्स्टबुक झालं, मॅप झालं किंवा वेबसाईट झालं, यांच्यातून माहिती घेणं म्हणजे सेकंडरी सोर्स. आणि प्रायमरी सोर्स म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन माहिती घेणं म्हणजे प्रायमरी सोर्स. फिफ्थ क्वेश्चन विच स्किल डज स्टुडंट डेव्हलप व्हाईल कलेक्टिंग डाटा थ्रू मॅप्स, फील्ड व्हिजिट अँड सॅटेलाइट इमेज. तर याचं उत्तर आहे ऑब्झर्वेशन अँड ॲनालिसिस. सिक्स्थ क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए प्रायमरी सोर्स. नॉट ए प्रायमरी सोर्स म्हणजे प्रायमरी सोर्स कोणते नाही आहेत. तर इंटरव्ह्यू बाय वनसेल्फ हा प्रायमरी सोर्स आहे. त्यानंतर सर्वे बाय वनसेल्फ हा पण प्रायमरी सोर्स आहे. सेल्फ फील्ड व्हिजिट हा पण प्रायमरी सोर्स आहे. आणि ट्रॅव्हल लॉग रीड हा सेकंडरी सोर्स आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, जो की सेकंडरी सोर्स आहे, प्रायमरी सोर्स नाहीये. नेक्स्ट सेवेंथ क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन इन MCQ. विच स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट द सेकंडरी सोर्स. सेकंडरी सोर्स बाबत कोणतं स्टेटमेंट ट्रू नाहीये. नॉट ट्रू, नॉट ट्रू म्हणजे फॉल्स. फॉल्स स्टेटमेंट कोणतं आहे तर नॉट इझिली अवेलेबल. तर हे आहे आपलं करेक्ट आन्सर. बिकॉज सेकंडरी सोर्स आर इझिली अवेलेबल. म्हणजे बघा, इंटरनेटवर गेलं तर आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती मिळू शकते. टेक्स्टबुक आपल्याला इझिली रीड करता येऊ शकतं. पण प्रायमरी सोर्स म्हणजे समजा आपल्याला राजस्थानच्या वाळवंटाचा अभ्यास करायचा आहे, डेझर्टचं काही स्टडी करायचं जिओग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने, राजस्थानला जाऊन तिथं जाऊन अभ्यास करणं हे सोपं राहील की इंटरनेटवर यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ पाहणं हे सोपं राहील. तुम्हीच विचार करा. तर यूट्यूब व्हिडिओ पाहणं अतिशय सोपं राहील. एका क्लिकवर आपल्याला यूट्यूब व्हिडिओ पाहता येईल. म्हणून सेकंडरी सोर्स हे इझिली अवेलेबल असतात. इथे दिलेलं आहे नॉट इझिली अवेलेबल मीन्स इट्स इज अ फॉल्स स्टेटमेंट. चेक अँड करेक्ट स्टेटमेंट्स. यामध्ये ट्रू ऑर फॉल्स ओळखायचे आणि जे स्टेटमेंट फॉल्स आहे तर ते करेक्ट करून लिहायचे. फर्स्ट स्टेटमेंट द मीनिंग ऑफ जिओग्राफी इज अ सायन्स दॅट डिस्क्राइब द अर्थ. सायन्स दॅट डिस्क्राइब्स अर्थ. तर हे करेक्ट स्टेटमेंट आहे. इन जिओग्राफी ओनली द फिजिकल स्ट्रक्चर ऑफ अर्थ इज स्टडीड. ओनली असं लिहिलंय, त्यामुळे हे सेंटेन्स फॉल्स आहे. करेक्ट स्टेटमेंट होईल इन जिओग्राफी
the physical structure of earth and human element are studied. म्हणजे ह्युमन एलिमेंट पण त्याच्यामध्ये स्टडी केले जातात. हे होईल करेक्टेड स्टेटमेंट. नेक्स्ट स्टेटमेंट आहे फोटोग्राफ्स अँड व्हिडिओ आर प्रायमरी सोर्सेस. तर ते प्रायमरी सोर्स नाही आहेत. आत्ताच आपण काय बोललो की यूट्यूब मधले फोटोग्राफ किंवा इंटरनेटवरचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ जर पाहून आपण एखाद्या गोष्टीची जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन घेत आहोत तर ते झाले आपले सेकंडरी सोर्सेस. सो स्टेटमेंट रिराईट करून असं लिहिता येईल फोटोग्राफ्स and videos are the secondary sources. Research and research paper are the secondary sources. एकदम बरोबर सेंटेन्स आहे हे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट शॉर्ट आन्सर्स. पहिला क्वेश्चन आहे कन्सेप्ट ऑफ जिओग्राफी एक्सप्लेन करायला सांगितलेले आपल्याला. कन्सेप्ट ऑफ जिओग्राफी म्हणजे स्टडी ऑफ अर्थ. द टर्म जिओग्राफी कम्स फ्रॉम ग्रीक रूट जिओ meaning earth and graphia meaning to write or to describe. It is not just about memorizing map names. It is a vital branch of the science explaining natural features, climate, soil and human nature interactions. हे याचं करेक्ट आन्सर आहे कन्सेप्ट ऑफ जिओग्राफी. नेक्स्ट क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस. पहिल्यांदा डेफिनेशन पाहूयात. प्रायमरी सोर्सचे डेफिनेशन काय आहे? फर्स्ट हँड रॉ जिओग्राफिकल डाटा डायरेक्टली गॅदर्ड फ्रॉम द फील्ड. इट इज रॉ जिओग्राफिकल डाटा. सेकंडरी सोर्सेस काय आहेत पाहूयात. इन्फॉर्मेशन ऑलरेडी कंपाइल्ड, प्रोसेस अँड रिटन बाय अदर्स. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन ऑलरेडी कंपाइल झालेली आहे, तयार आहे, तर त्याला सेकंडरी सोर्सेस असं म्हटलं जातं. जसं की आपण उदाहरण बघितलं टेक्स्टबुक, इंटरनेट, हे सगळे ऑलरेडी इन्फॉर्मेशन गॅदर्ड केलेली आहे, फक्त ती आपण रेफर करतो, त्याला सेकंडरी सोर्स असं म्हणतात. नेक्स्ट इज कलेक्शन. प्रायमरी सोर्सचं कलेक्शन कसं होतं? रिक्वायर फिजिकल व्हिजिट, डायरेक्ट ऑब्झर्वेशन और सेल्फ इंटरव्ह्यू. प्रायमरी सोर्सेसमध्ये पर्सनली त्या ठिकाणी व्हिजिट करावं लागतं, डायरेक्ट ऑब्झर्वेशन करावं लागतं आणि एखाद्याचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी त्या प्लेसवर जाऊन घेतला जातो. याला म्हणतात प्रायमरी सोर्सेस. सेकंडरी सोर्समध्ये कम्फर्टेबली गॅदर्ड फ्रॉम पब्लिश्ड बुक, इंटरनेट, मॅप और चार्ट्स. एक्झाम्पल्स काय आहेत पाहूयात प्रायमरी सोर्सेसचे. सॉइल सॅम्पल, सेल्फ कंडक्टेड सर्वेज, on-site photograph. These are the primary sources. And in secondary sources, maps, printed travel logs, textbook statics and school journals. These are the examples of secondary sources. Now source classification activity दिलेली आहे, तर त्यामध्ये बघूयात की कोणते सोर्स प्रायमरी आहेत आणि कोणते सोर्स सेकंडरी आहेत ते क्लासिफिकेशन करायचे. Soil sample collected by oneself, it is a primary. Map of soil distribution, it is a map म्हटल्यानंतर secondary. Pictures of various flowers and fruits, ते secondary. Pictures आहे, इथे map आहे म्हणून secondary, pictures आहे म्हणून secondary. Report of field visit, आता इथे field visit आहे म्हणून primary. Video recording of natural beauties of चिखलदरा. जर व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वतः करत असू तर प्रायमरी, नाही तर सेकंडरी सोर्स आहे हा. त्यानंतर ट्रॅव्हल लॉग, सेकंडरी सोर्स. ऑब्झर्वेशन्स ऑफ फ्लॉवर और फ्रूट बाय वन सेल्फ, इट इज अ प्रायमरी सोर्स.
रॉक सॅम्पल कलेक्टेड बाय वन सेल्फ. सेल्फ म्हटलं तर प्रायमरी. न्यूजपेपर कटिंग्स ऑफ जिओग्राफिक इन्फॉर्मेशन, इट इज secondary because newspaper is a secondary source. Cereals and pulses sample collected by you. सॅम्पल कलेक्टेड म्हटलंय त्यामुळे प्रायमरी सोर्स इथे जाऊनच कलेक्टेड करावं लागेल ना. ओके, तर इथं आपण चॅप्टर 1चं एक्सरसाइज पूर्णपणे पाहिलाय. हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. क्लास 6च्या नवीन सिलेबसचे सायन्स, मॅथ्स, जिओग्राफी, इंग्लिश या सर्व सब्जेक्टचे आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन, एक्सरसाइज पाहणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.